मंत्री संजय शिरसाट यांनी काल शनी शिंगणापूरला शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर दिनांक 21 जुलै 2025 रोजी 10 वाजता सकाळी त्यांनी चांदवडला जैन समाजाच्या नमोकार तीर्थक्षेत्राला भेट देऊन धर्मगुरूचे घेतले आशीर्वाद। सध्या मंत्री संजय शिरसाट देवदर्शन घेत असून काल शनी शिंगणापूरला जाऊन शनिदेवचे दर्शन घेतल्यानंतर आज त्यांनी चांदवडला जैन समाजाच्या नमोकार तीर्थक्षेत्राला भेट दिली। यावेळी त्यांनी धर्मगुरूचे आशीर्वाद घेतले। आपल्यावर आलेल्या संकटामुळे देवदर्शन घेताय का असे विचारल्यानंतर राजकारणात संकट येणारच नाही, आले तर कोण आणणार, मी संकटांना घाबरणारा माणूस नाही असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले। इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांचा राजीनामा मागितला आहे, असे जलील बिलील काही नाही असे अनेक जलील गाडल्याचे विधान मंत्री शिरसाट यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते राडा आणि माणिकराव कोकाटे जंगली रमीवर मंत्री शिरसाट यांनी बोलणे टाळले। गेले, देवदर्शन घेतलं, आज इथे नमोकार इथे आले, दर्शन घेतलं। काय मनात काय भावना आहे आणि दर्शन नमोकार तीर्थक्षेत्राला नेहमी येत असतो। आपल्याला कल्पना नसेल, परंतु या ठिकाणी जेव्हा मुहूर्तमेढ रोवले गेली, मुख्य प्रवेशद्वाराचं नारळ हे माझ्या हाताने वाढवलं गेलं, म्हणून या क्षेत्राशी आमचा एक वेगळा लगाव आहे। इथेच नाही, मी कोल्हापूरला कुंठगिरीला सुद्धा जात असतो। सामाजिक हे जे काही स्थान आहेत, समाजाला दिशा देणारे, त्या ठिकाणी जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि महाराजांशी माझा संबंध अनेक वर्षापासून आहे। आता थोडासा वेळ होता, अधिवेशन संपलेलं आहे, म्हणून त्यांचा आशीर्वादही घेतला आणि झालेली डेव्हलपमेंट 6 फेब्रुवारीला जो यांचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी त्यांनी मला निमंत्रण पत्रिका त्यांनी दिली आणि 6 फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये आमचं एक सरकार म्हणून आमचं काही योगदान असू शकतं यावर सुद्धा त्यांच्याशी माझी चर्चा झाली। नाही, एका म्हणजे काही दिवसापासून तुमच्या मागे काहीतरी शनी महाराज सोडा हो, राजकारणामध्ये चालत असतात। राजकारणामध्ये जर चढउतार नसतील तर राजकारण काय कामाचं, म्हणून मी त्याला इझिली घेत असतो। तुमच्यामध्ये संकटही येणारच, नसेल येणार तर कुणी आणणार, त्याला समोर जाण्याची ताकद आपल्यात असते, म्हणून मी त्या संकटाला घाबरणारा माणूस नाही किंवा संकट आलं म्हणून आता इकडे तिकडे पळतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही। असलेलं माझं त्याचं एक आस्था आणि एक धार्मिकता म्हणून आलेलं आहे। संकटापासून मुक्ती मिळावी यासाठी साकडे घालताय? नाही, साकडं वगैरे काही घालत नाही। आशीर्वाद हा सगळ्याचा असला पाहिजे, त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण माणसं इथपर्यंत आलेलो आहोत, म्हणून मी साकडं घालणं, नवस करणं आणि आता मग काहीतरी करतो बाबा असं हे प्रकार मी करत नाही। आशीर्वाद निश्चित सर्वांचा घेत असतो। सर, एक राजकीय प्रश्न, उद्या जी संभाजी ब्रिगेड यांची मारामारी झाली, काय म्हणाल? सध्या वातावरण जे आहे, कधी विधान भवनात मारामारी होते, कधी बाहेर होते, काल तटकरे साहेबांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले। नाही, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मला नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य। सर, शेवटचा प्रश्न एक, इम्तियाज जलीलने आज पुन्हा तुमच्यावर आरोप केला आहे का संजय शिरसाट यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे? काय करू त्याला? पाहिलं मुख्यमंत्री, हे रिकामे लोक आहेत आणि हे आता हे राजकारणात ते दलालांचं ऐकून काय मी राजकारण त्यांच्या भरोश्यावर थोडी करतो। हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक, यांच्यावर आम्ही जास्त भाष्य करणं योग्य नाही। यांना वाटतं की आपल्याला कोणतरी मोजतंय, म्हणून हे जलील बिलील आम्ही असे अनेक जलील पाहिले आणि जलीलाला गाडलेले आहे। आपल्यावर झालेल्या आरोपामुळे आपण देवदर्शन करायला जातात का? सोडा हो, राजकारणात चालतं असं, राजकारणात चढउतार नसतील तर राजकारण काय कामाचं, म्हणून मी त्याला जलील घेत असतो। तुमच्यामध्ये संकटे येणारच, नसेल येणार तर कोणी आणणार, त्याला सामोरे जाण्याची तुमच्यात ताकद असली पाहिजे, म्हणून या संकटांना घाबरणारा माणूस नाही, संकट आले तर घाबरून इकडे तिकडे पळणारा माणूस नाही, साकडे वगैरे काही घालत नाही। आशीर्वाद सर्वांचे असले पाहिजे, आशीर्वादाच्या जोरावर इथपर्यंत आलोय तर मी साकडे वगैरे घालणार नाही, आशीर्वाद सर्वांचा असला पाहिजे, मी त्या जोरावरच इथपर्यंत आलो। इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांचा राजीनामा मागणी, काय गरज आहे त्याला? पाहिल ना मुख्यमंत्री, हे रिकामे लोक आहे, कारणातील दलालांचे ऐकून मी राजीनामा देऊ का? मी त्यांच्या भरवशावर थोडी राजकारण करतो, हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहे, यांना वाटते आपल्याला कोणी मोजणारे लोक आहे, त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही, असे जलील बिलील काही नाही असे अनेक जलील आम्ही गाडले। आपल्या जिल्ह्यातील व चांदवड तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी
आजच संपर्क साधा डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 89 83 15 04 60.